जर तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतली ते कुरकुरीत पालक भजी आवडत असतील ना, तर आजची ही भजी सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील. कारण त्याच पद्धतीची आज आपण भजी बनवणार आहोत, जी पालक भजी भरपूर कुरकुरीत लागते. बरं, पालक भजी बनवताना प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का? पालकाची भजी जर घरी बनवली तर ते नेमके कडवटच लागतात. काहीतरी बिनसतंच त्याच्यामध्ये. चला, आज अशा 2 टिप्स तुम्हाला सांगणार आहे ना, की ज्यामुळे असं कुरकुरीत तर होतीलच, पण चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतील. चला, आणि एक चूक तर तुम्ही आवश्यक टाळायलाच हवी, अशी सुद्धा एक चूक आहे. तर चला आपण जाणून घेऊयात, की पालक घेताना कसा घ्यायचा, की जेणेकरून ना आपले जे भजी आहेत ते मस्त होतील. पालकाची भजी करत असताना कधीही जो जाड निब्बर पालक असतो ना, अजिबात घ्यायचा नाही. ज्याची पानं जाड-जाड असतात ती घ्यायचीच नाहीत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ही देठं जी आहेत ना, यात भरपूर कडवटपणा असतो. तो सुद्धा घ्यायचा नाही. ही पालकाची देठं आपल्याला काढून टाकायची. फ्रेश पालक घ्यायचा आहे. पालकाची कोवळी पानं असतील तर ती घ्यायची आहेत. जाड-जाड जरा पिवळट पडलेली पानं घ्यायची नाहीत. देठसुद्धा घ्यायचं नाही. आता पालक मी आधी स्वच्छ धुवून घेतला होता. आता फक्त उभा असा पालक चिरून घेऊ. खूप पातळ चिरला नाहीत ना पालक तरीसुद्धा चालणार आहे. थोडा जाडसर झाला तरीसुद्धा चालेल. पालक खूप आधी पण चिरून ठेवायचा नाही. नेमक्या वेळेस म्हणजे आयत्या वेळेसच आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे. धुवून निथळण्यासाठी तुम्ही थोडा वेळच ठेवू शकता. पण अगदीच काही कोरडे वगैरे होण्याची गरज नाही. तर पालक मी इथे छान असा चिरून घेतलेला आहे. बरं, नुसता पालकाच्या भजी करायचं आहे का? तर नाही. तर पालकाचे नुसते भजी केले तर कदाचित असं होऊ शकतं, की आपल्या लक्षात येत नाही, की पालक कडवट आहे की नाहीये. कारण आपण तो शिजवून सुद्धा घेत नाही. जसं आपण पालकाच्या भाजीसाठी पालक आधी थोडासा ब्लँच करून घेतो, शिजवून घेतो, तसं नाही घेत. आपण अगदीच ताजा-ताजा पालक भजीसाठी आपल्याला हवा असतो. आता पालक इथे चिरून झाला ना, मग आणखीन थोडासा बारीक चिरण्यासाठी आणखीन थोडेसे मी असे काप दिले. बघा, असा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. ज्या भांड्यामध्ये आपल्याला भजीचं पीठ कालवून घ्यायचं आहे, त्या भांड्यात काढून घ्यायचा. आता पालकासोबतच आवश्यक घालायचा आहे कांदा. कांद्याने काय होतं माहिती आहे का, जो कडवटपणा आहे ना पालकाचा, तो संपूर्ण निघून जातो आणि पालक चवीला खूप छान लागतो. पालकाची भजी तर अत्यंत छान कुरकुरीत होतात. म्हणजे ही एक टिप जी आहे ना, ती तुम्ही आवश्यक फॉलो करायला हवी, जेव्हा तुम्ही पालकाची भजी बनवता. तर कांद्यामुळे खूप छान कुरकुरीतपणा, स्वादिष्ट असे भजी होतात. थोडा तरी कांदा यामध्ये घालायचाच. असा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे आणि हा कांदा आधी चांगला आपण मोकळा करून घेऊ. मोकळा केलेला हा कांदा पुन्हा आपल्याला या पालकाच्या पानांमध्ये मिसळून घ्यायचा आहे. तुम्हाला खरं सांगू का, गोल पालक भजीपेक्षा ना हे असे कुरकुरीत पालक भजी खूप चवीला लागतात. गोल पालक भाजी जेव्हा आपण करतो त्यावेळेस हलकीशी भीती वाटते, की कडवट वगैरे लागेल की काय? पण इथे ना अजिबात अशी कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नसते. मस्त पालकाची कुरकुरीत भजी होतात. आता चवीपुरतीचं मीठ घातलं. मिठाची सुद्धा एक टिप आहे, ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल. थोडीशी हळद घातलेली आहे. गरम मसाला एक साधारण छोटा चमचा, अर्धा चमचा घातलेला आहे आणि आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये लाल मिरचीची पावडर मी घातली. सोबतच थोडंसं जिरं घातलेलं आहे. हवं असेल तर जिऱ्याची पावडर तुम्ही यामध्ये घातलीत तरीसुद्धा चालणार आहे आणि यासोबतच थोडासा ओवा घालायचा. पालकाची भजी करत असताना जास्त ओवा घालायचा नाही बरं का. जेवढा आपण कांद्याच्या भजीसाठी घालतो ना, त्यापेक्षा थोडासा निम्माच घालायचा आहे. कारण त्याच्यामध्ये सुद्धा हलकासा स्ट्राँग सुवास असतो आणि पालकसुद्धा मुळातच खूप स्ट्राँग असतो. यामुळे थोडासा कमीच ओवा घालायचा आहे. सगळं साहित्य चांगलं मिसळून घ्यायचं, म्हणजे जे काही मसाले आपण यामध्ये घातलेत ना, ते चांगले चुरून-चुरून यामध्ये लावायचे आहेत. अगदीच खूप चुरायचं नाही, खूप पाणी असं निघेल असं सुद्धा करायचं नाही. चांगलं मिसळून घेतलं, की मग आपण यामध्ये पिठं घालणार आहोत. बरं, मिठाची एक टिप, पालक मुळातच खूप खारट असतो चवीला, यामुळे मीठ घालताना सुद्धा नेहमीपेक्षा म्हणजे अंदाजापेक्षा थोडंसं कमीच घालायचं आहे. कमी घालूनच मगच आपल्याला भजी करायचे आहेत. नाहीतर समजा तुमची भजी खारट होतीलच. आता इथे 2 पिठं मी घातली आहेत. एकतर आपलं नेहमीचं बेसन पीठ 1 वाटी घातलं आणि अर्धी वाटी मी इथं घातलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे थोडेसे जास्त कुरकुरीत हे भजी होतील, पण संपूर्णपणे जरी तुम्ही बेसन पिठामध्ये केले तरीसुद्धा चालणार आहे. कोणतंही मोहन वगैरे घालायची गरज नाही. पिठं फक्त व्यवस्थित मी मिसळून घेतली कांदा आणि पालकामध्ये. आता यामध्ये अगदी थोडं-थोडं शिंपडत पाणी आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. साधारण पाव वाटी ते अर्धी वाटीच मी यामध्ये पाणी घातलं असेल. पाणी खूप कमी लागतं. पालकामध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं, कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं. यामुळे हळू-हळू बेतातच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे.
तर आता इथे बॅटर तुम्ही बघू शकता. एक अंदाज म्हणून तुम्हाला असं थोडंसं वर-खाली करून दाखवते. खूप पातळ नाहीये, खूप दाटसर सुद्धा नाहीये. अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. आता इकडे ना मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय. भजी तळत असताना तेल खूप कडकडीत गरम असायला हवं. हलकासा धूर त्यामधून यायला हवा. खूप नाही बरं का, पण हलकासा यायला हवा. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही हाय जरी ठेवली ना, तरीसुद्धा चालणार आहे. आणि असं एकदम गोळा करून त्यामध्ये घालायचं नाहीये तेलामध्ये. तसं सुट्टं-सुट्टं बॅटर करून घालायचं. म्हणजे मग भजीसुद्धा कुरकुरीत होतात. तर या पद्धतीने संपूर्ण तेलावरती असे मी भजी पसरवून घातलेले आहेत. आता बघा भजी तेलामध्ये दिसतायत का? तर नाही दिसत आहे. भरपूर बुडबुडे दिसतायत. जेव्हा भजी तेलावरती छान असे दिसू लागतात, की मग उलट करत छान असे भजी तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे भजी थोड्याशा जास्त रंगावरती आता थोडासा पिवळसर रंग दिसतोय ना, तर थोडासा सोनेरी डार्क रंगावरती आपल्याला हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत. तर नेहमीप्रमाणे जसा कांदा भजीला वेळ लागतो, तसाच या भजीला सुद्धा तितकाच वेळ लागतो. फक्त एक लक्षात घ्या, की खूप डार्क रंगावरती तळू नका. नाहीतर मग हे भजी कडवट लागतात. म्हणजे कोणतंही भजी जेव्हा तुम्ही डार्क रंगावरती तळता, खूप जास्त कलर येईपर्यंत तळता ना, त्यावेळेस ते भजी थोडेसे कडवटच लागतात. मग कांदा भजी असू दे, पालक भजी असू दे किंवा लच्छा बटाट्याचे भजी असू देत, ते सुद्धा असेच कडवट लागतात. बरं इथं भजी तळून होत आहेत, तोपर्यंत आपण ज्या टिप्स पाहिल्या ना, त्या मी पुन्हा एकदा रिपीट करते. म्हणजे कसं ना तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. टिप नंबर 1 पालक घेत असताना कोवळी-कोवळी पानं घ्यायची किंवा मध्यम असतील तर घ्यायची. जाड पिवळट पडलेली पानं अजिबात घ्यायची नाहीत, नाहीतर भजी कडवट लागतात. सोबतच याची देठंसुद्धा अजिबात घ्यायची नाही. फक्त पानं-पानं आपल्याला पालकाची घ्यायची आहेत. पालक आपल्याला कधी-कधी लक्षात येत नाही. कोवळा असला तरीच कधी-कधी तो कडवट लागू शकतो. म्हणून यामध्ये आवश्यक आपल्याला एक कांदा तरी घालायचा आहे. कांदा उभा पातळ चिरून घालायचा. टिप नंबर 2 बऱ्याचदा पालकाची भजी खारट लागतात. कारण पालक मुळातच खारट असतो आणि यामुळे अंदाजापेक्षा थोडंसं कमीच यामध्ये मीठ घालायचं आहे. ओवासुद्धा घालताना तो अंदाजापेक्षा थोडा कमीच घालायचा. सोबतच आता पालक भजी तळत असताना तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं. पालकाचे गोळे यामध्ये न घालता पालकाचं जे मिश्रण आहे ते सुट्टे-सुट्टं करून आपल्याला तेलावरती तरंगू द्यायचे आहेत. तळणीचं तेलसुद्धा कडकडीत गरम असायला हवं आणि शेवटपर्यंत भजी तळून काढेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजी छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे मस्त अशी आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. रंग तुम्ही बघू शकता. दुसरी बॅचसुद्धा आपण तळण्यासाठी यामध्ये घालतो आहोत. गॅसची फ्लेम हायच आहे. तेलसुद्धा चांगलं दाबलेलं आहे. ताव चांगला धरलेला आहे. आता मात्र इथून पुढं मस्त पटापट असे भजी तळले सुद्धा जातील. भजी तळण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला फार वेळ लागत नाही. पटापट हे भजी तळून सुद्धा होतात. तर आपल्या इथे संपूर्ण भजी तळून झालेले आहेत. मस्त कुरकुरीत हे भजी होतात. तांदळाचं पीठ टाकलंय ना, त्यामुळे बराच वेळ कुरकुरीत सुद्धा राहतात. असे लगेच मऊ सुद्धा पडत नाहीत. आणि कांद्यामुळे ना आणखीन जास्त भारी चव येते. तर या काही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि या पावसाळ्यात जर तुम्ही अजूनही पालक भजी बनवले नसतील, तर नक्की बनवून पहा. आजची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.